रवी किरण चिंतामणी तुरस्कर, नगरसेवक, मालवण। आज सागरी कासव दिनानिमित्त कांदळवन विभागाने हा जो सागरी कासव उपचार केंद्र सुरू केलेला आहे, अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे आणि ह्या अशा उपक्रमाची गरज होती। हा सध्या जरी तात्पुरत्या स्वरूपात असला तरी लवकरच कायमस्वरूपी उपचार केंद्र तोंडवळीमध्ये होतंय आणि ते लवकरच होईल। या उपचार केंद्राच्या माध्यमातून जे जखमी कासव आणि इतर प्राणी आहेत त्यांना निश्चितच न्याय मिळेल। त्याचबरोबर मी ह्या वाटचालीमध्ये जे NGO आहेत, कांदळवन कक्ष आहे, फिशरीज डिपार्टमेंट आहे, या सगळ्यांना ह्या केंद्राबद्दल धन्यवाद देतो। भविष्यात या केंद्राची धुरा इथल्या स्थानिक तरुणांकडे येईल अशी आशावाद व्यक्त करतो आणि परत एकदा सागरी कासव दिनाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मी मेगल डिसोजा, अध्यक्ष यूथ बीट्स फॉर क्लायमेट। आज सागरी कासव दिन, त्यानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देते। आपल्या मालवणमध्ये एक टेम्पररी टर्टल ट्रीटमेंट सेंटर कांदळवन विभाग आणि रीफ वॉच या संस्थे थ्रू झालेलं आहे। त्यासाठी आम्ही कांदळवन विभाग आणि या फाउंडेशनचे खूप खूप आभार मानतो। आम्ही यूथ बीट्स फॉर क्लायमेट ह्या गोष्टीसाठी बऱ्याचदा आम्ही अप्रोच केलेलं आणि फॉलोअप सुद्धा घेतलेला। सो आम्ही सगळेजण त्याबद्दल खूप खुश आहोत की फायनली आपल्याकडे एक ट्रीटमेंट सेंटर आहे। मी स्थानिकांना रिक्वेस्ट करतो की ह्या गोष्टीबद्दल आपण जास्तीत जास्त कांदळवन विभागाशी कनेक्ट राहूया आणि जास्तीत जास्त मरीन ॲनिमल्स सेव्ह होतील, त्यांचं ट्रीटमेंट होईल आणि ते वाचतील, यासाठी सर्वजण एकत्रित प्रयत्न करूया। धन्यवाद। जय शिवराय। आज मालवण तालुक्यात दांडी किनारपट्टीला कांदळवन या प्रशासकीय माध्यमातून दक्षिण कोकण आज एक आनंदाची बातमी अशी आहे की 16 जून आणि कासव दिन आहे, जागतिक कासव दिन आहे आणि त्या दिवशी एक छोटंसं उद्घाटन झालेलं आहे। तात्पुरत्या स्वरूपात का असेना गोवाशी बॉन्डिंग करून, गोवा NGOशी बॉन्डिंग करून समुद्री दुर्मिळ जे कासव आहेत, ते ऑलिव्ह रिडर असेल, रेडफिन असेल, जे काही दुर्मिळ कासव आहेत त्यांचं जास्तीत जास्त संवर्धन कसं होईल याकडे लक्ष देण्यासाठी आणि त्यासाठी त्या कांदळवनतर्फे बरीचशी टीम आज कार्यरत आजपासून होणार आहे। तात्पुरत्या स्वरूपात का असेना पण एक आनंदाची बातमी आहे मालवण शहरवासियांसाठी आणि समस्त NGO असतील, समस्त सोशल वर्क करणारी जी काही पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी आहेत, जे समुद्राशी निगडीत, समुद्र जीवांशी निगडीत, समुद्र संवर्धन जे जीव आहेत, तेव्हा कासव हॅचिंग होताना जेव्हा ते समुद्रात जातात त्या टाईमचं तो जो कार्यकाळ असतो, त्यांचा मिलन काळ असतो किंवा एखाद्या जाळ्यात, मच्छीमारांच्या जाळ्यात बऱ्याच वेळा असे दुर्मिळ कासव अडकून मृतावस्थेत, चिवला बीच असेल, दांडी किनारपट्टी असेल, जेटी असेल, इथे आढळतात आणि अशा वेळेस आमच्यासारखे NGO पुढे सरून कांदळवनशी संपर्कात येऊन त्यांचा जीव जास्तीत जास्त कसा वाचवता येईल किंवा मृतावस्थेत मिळालेले कासव पंचनामा झाल्यानंतर ते मृतावस्थेत का आढळले याचाही शहानिशा केली जाते आणि पर्यावरणाचा ऱ्हास, पर्यावरणाचा बदल, ग्लोबल वॉर्मिंग सगळ्याच गोष्टी कारणीभूत असतील, पण त्यातल्या त्यात आपल्याला किनारपट्टी भाग हा स्वच्छ कसा राखला जाईल, कारण पर्यटनाचं नाक असलेलं मालवण शहर हे आज जगाच्या पाठीवर कोरलं गेलेलं आहे, जगाच्या नकाशावर कोरलं गेलेलं आहे आणि अशा वेळेस आपण बघतोय जिल्ह्याच्या समस्त किनारपट्टी भागात या कासवांचं संवर्धन या NGO मार्फत जास्तीत जास्त होत असतं। तर आज कांदळवन विभागामार्फत आज ही आनंदाची बातमी की तात्पुरत्या स्वरूपात त्यांना ट्रीट केलं जाईल। मग त्यावेळेस आता उपस्थित शिंगाडे साहेब असतील, डॉक्टर कांसे सर आहेत, सुतार साहेब आहेत, मालवणकर साहेब आहेत, या सगळ्यांच्या आणि समस्त राजकीय अराजकीय NGO यांच्या मार्फत या सगळ्या गोष्टींचा आता पाठपुरावा पुढे होईल, ही एक आनंदाची गोष्ट आहे। तर मला प्रशासनाला एक विनंती आहे की हे तात्पुरत्या स्वरूपात नसून कायमस्वरूपी कसं करता येईल, त्यात आम्हाला जास्त आनंद होईल। धन्यवाद। जय शिवराय। मी डॉक्टर सुधीर भिकाजी कांसे, सहाय्यक आयुक्त, तालुका पशुवैद्यक चिकित्सालय मालवण येथे कार्यरत असून या सागरी कासव दिनाच्या निमित्ताने यांनी तात्पुरतं कासव उपचार केंद्र स्थापन केलेलं आहे। याच ठिकाणी सेवा देण्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही काम करत आहोत। तात्पुरतं त्यांचं एक स्वयंसेवी संस्था गोव्याची त्यासाठी काम करणार आहे, पण ज्या काही गोष्टी त्यांच्यासाठी आवश्यक लागतील त्या आमच्या
पशुसंवर्धनामार्फत आम्ही नेहमीच सहकार्य करू आणि या पद्धतीनेच कार्यक्रम झाल्यानंतर जास्तीत जास्त ऑलिव्ह या जातीची दुर्मिळ प्रजात आहे ती सांभाळली जाऊ शकेल अशी एक आशा बाळगतो. धन्यवाद.